श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आजच्या ज्ञानसत्रामध्ये आज आपण काल राहिलेला ब्रह्मागर्भहरण हा भाग ऐकणार आहोत. काल आपण ऐकले, ब्रह्म्याला जेव्हा आपली चुकी त्यांना मान्य झाली आणि ती चुकी मान्य करून क्षमा मागणे हा खूप मोठा त्यांचा गुण आहे. आपली पण चुकी झाल्यानंतर आपण पण माफी मागणे यामध्ये कोणतेही लहानपण नाहीये. ब्रह्म्याला चुकी ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस त्याने श्रीकृष्ण महाराजांची स्तुती करून काय म्हणत आहे ब्रह्मा, हे देवा महाराजा, तुम्ही भक्तवत्सल आहात आणि हा तुमचा खूप मोठा असा दिव्य गुण आहे. आपला माझ्यावर अत्यंत भाव आणि स्नेह जरी असला तरी देखील तुमच्या कर्तृत्व शक्तीचा मला अंत लागणे शक्य नाही. अहो, मी ब्रह्मा या प्राकृत जगातील ईश्वर जर तुम्हा भगवंतांच्या बालदेहाचे सामर्थ्य समजू शकत नाही तर इतरांची काय कथा. आणि मला जर तुमच्या अशा बालशक्तीच्या सामर्थ्याचा अंदाज लागता येत नाही तर तुमच्या दिव्य लीलाविषयी मला काय समजणार बरे. मी अज्ञान आहे, मी मतिमूढ आहे. म्हणूनच भगवद्गीतेत म्हटले आहे की जो कोणी भगवंतांच्या लीलाचे तसेच आविर्भाव अंतर्धारणाचे दिव्य स्वरूप जाणतो तो या भौतिक शरीराच्या त्यागानंतर तात्काळ भगवंतांच्या धामात प्रवेश करण्यास पात्र होतो. एवढेच नव्हे तर वेदातही या विधानाची पुष्टी केली आहे. वेद प्रतिपादन करतात की केवळ भगवंतांच्या जाणीवेने मनुष्य जन्म मृत्यूच्या अखंड चक्राला पार करू जाणतो. म्हणूनच माझा आता असा सल्ला आहे की कोणीही तुम्हाला तार्किक ज्ञानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हाला जाणण्याची पद्धत म्हणजे मानसिक तर्कवितर्क करण्याच्या प्रकृतीला पूर्णपणे तिलांजली देऊन तुमच्या बाबत श्रवण करण्याचा प्रयत्न करणे ही होय. असे श्रवण श्रीमद भगवद्गीतेत विधानाद्वारे प्रत्यक्ष तुमच्याकडून अथवा तुमच्या चरणकमळाच्या आश्रय घेतलेल्या साक्षात्कारी भक्तांकडून केले जाते. वैदिक ज्ञानाने उपनिषदादी शास्त्रादी आपले ज्ञान होणे शक्य नाही. म्हणून मनुष्याने कोणताही तर्क न करता अनन्य भक्ती करणाऱ्या भगवत भक्ताकडूनच श्रवण करावे. कोणालाही आपली लौकिक स्थिती बदलण्याची आवश्यकता नाही. त्याने केवळ तुमचा संदेश श्रवण करावा. वर्तमान भौतिक इंद्रियांनी तुम्हाला जाणता येणे शक्य नाही, परंतु तुमच्या विषयीच्या श्रवणाने मनुष्य गैरसमजाच्या अज्ञानाला पार करू शकतो. केवळ तुमच्या कृपा आशीर्वादानेच भक्ताला तुमची अनुभूती होऊ शकते. अन्य कोणत्याही मार्गाने तुम्हाला प्राप्त करता येणे शक्य नाही. हे देवा महाराजा, भक्ती सेवेचा स्पर्शही नसलेले तर्काधिष्ठित वैदिक पौराणिक ज्ञान म्हणजे तुमच्या शोधातील काळाचा अपव्यय होय. आपली अनन्य भक्ती सेवा करण्याचा यत्किंचित प्रयत्न देखील मनुष्याला सर्वोच्च परिपूर्णतेच्या स्तरावर उन्नत करणारा आहे. इतके अनन्य भक्ती मार्गाचे महत्त्व आहे. म्हणून कोणीही या प्रेममय भक्ती सेवेच्या मंगलकारी प्रक्रियेचा अवहेर करून मनोनिर्मित पद्धतीने आचरण करू नये. अशा मनोनिर्मित तर्क प्रतिक्रियेचे फार तर मनुष्य तुमच्या विश्वसृजनाचे आंशिक ज्ञान मिळवू शकेल, परंतु अखिलाचे मूळ जे तुम्ही त्यांना मात्र कधीही जाणू शकणार नाही. केवळ तार्किक ज्ञानातच रुची ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे धान्य मिळवण्याच्या आशेने भूस काढणाऱ्याच्या श्रमाप्रमाणे केवळ व्यर्थ श्रम होय. साळींना उखळात घालून थोडे काढले की तांदूळ प्राप्त होतात आणि कोंडा बाजूला होतो, परंतु जर अधिक तांदूळ मिळविण्याच्या इच्छेने कोंड्याचे ढीगच्या ढीग बडविले तरी कधीही काही प्राप्त होणे शक्य नाही. ते केवळ व्यर्थ श्रमच होय. प्रभो, काहींनी दिव्य स्तरावर उन्नत होण्याचा अन्य प्रक्रियेत यशस्वी होऊन जेव्हा स्वतःला काया वाचा मने
आपल्या भक्ती सेवेत संलग्न केले तेव्हा त्यांनी आपल्या धामात प्रवेश करण्याचा सर्वश्रेष्ठ पूर्णत्वाच्या स्तराची प्राप्ती केली आहे. त्यांची मनवेतिहासात अनेकानेक उदाहरणे आहेत. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान जाणण्यासाठी एका भक्ती मार्गाशिवाय अन्य वेद, आगम, निगम, षडशास्त्र, पुराण, तर्क आणि अष्टांग योग इत्यादी प्रक्रिया व्यर्थ आहेत. म्हणून प्रत्येकाने स्वतःला तुमच्या प्रेममय सेवेत संलग्न करावे. आपल्या लौकिक व्यापारात राहून देखील आपल्या दिव्य चरित्राची श्रवण कीर्तन करीत मनुष्याने स्वतःला आपल्या सान्निध्यात ठेवावे. केवळ आपल्या यशाचे श्रवण कीर्तन करण्यात आसक्त होऊन मनुष्य तुमच्या राज्यात प्रविष्ट होण्याची सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करू शकतो. अशा रीतीने तुमच्या यशाच्या श्रवण कीर्तनाने स्वतःला सदैव तुमच्या सान्निध्यात ठेवणारा आणि आपल्या कर्माची सर्व फळे एकमेव तुमच्याच प्रसन्नते खातर समर्पित करणारा अतिशय सुलभतेने आणि आनंदाने तुमच्या परमधामाला प्रवेश मिळवितो. ज्यांनी आपली हृदय सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टीपासून धुवून काढलेली आहेत अशा मनुष्यांनाच आपला साक्षात्कार करता येतो. हे अंतःकरणाचे मार्जन केवळ आपल्या यशाच्या श्रवण कीर्तनाने शक्य होते. ब्रह्मदेव स्वतःला भगवान श्रीकृष्णांसमोर एक सर्वाधिक उद्धट प्राणी म्हणून प्रस्तुत करीत आहेत, कारण त्यांनी श्रीकृष्णाच्या शक्तीची परीक्षा घेऊन पाहिली होती. त्यांनी श्रीकृष्णाची गोवत्से आणि सवंगडी यांचे अपहरण केले होते आणि ती उणीव परब्रह्म परमेश्वर साक्षात श्रीकृष्ण कसे भरून काढतात ते पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांनी मूळ शक्तिमान व्यक्तीसमोर आपल्या योग सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याचे धास्त्य केले होते आणि त्यांची जाणीव होऊन आपला हा प्रयत्न सर्वाधिक उद्दामपणाचा असल्याने त्यांनी श्रीकृष्णासमोर मान्य केले. पुन्हा ध्यानावर येताच त्यांनी जाणीव झाली की जरी ते भौतिक ब्रह्मांडातील अखिल प्राणीमात्राच्या तुलनेत एक समर्थ देवता असले तरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सामर्थ्याच्या तुलनेत त्यांचे सामर्थ्य नंग्या स्वरूपाचे होते. या भौतिक जगाच्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रासारखी आश्चर्य शोधून काढली आहेत आणि जेव्हा त्यांचा प्रयोग या ग्रहावरील एखाद्या शहरावर किंवा निरुपयोगी जागेवर केला जातो तेव्हा अशी शक्तिशाली अस्त्रे तथाकथित मोठी खळबळ माजवितात. परंतु अशा अण्वस्त्राचा प्रयोग जर सूर्यावर केला तर त्याचे काय महत्त्व? तेथे त्याचे काहीच महत्त्व नाही. त्याप्रमाणेच ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाच्या गोवत्साचे आणि सवंगड्याचे केलेले अपहरण हे योग शक्तीचे अचाट प्रदर्शन असलेही, परंतु श्रीकृष्णांनी तेव्हा अनेक गोपवत्सांच्या आणि बालकांच्या रूपाने आपली विस्तार शक्ती प्रदर्शित केली आणि सहजपणे त्यांचा प्रतिपाळ केला. तेव्हा ब्रह्मदेवांना येथे आपले सामर्थ्य तुच्छ असल्याचे कळून आले. ब्रह्मदेवाने श्रीकृष्णांना अच्युत नावाने संबोधित केले, कारण भगवंतांना भक्तांनी केलेल्या यत्किंचित स्वरूपांच्या सेवेचाही कधी विसर पडला नाही. त्यांची आपल्या भक्तावर इतकी दया आणि स्नेह आहे की भक्तांनी केलेली लहानशी सेवा देखील ती अतिशय मोठी समजून स्वीकारतात. आपण एक दुय्यम स्वरूपाचे दास आहोत हे समजून श्रीकृष्णांनी आपण केलेल्या चुकीबद्दल आणि उद्यमपणाबद्दल आपणास क्षमा करावी अशी ब्रह्मदेवानी त्यांची प्रार्थना केली. ब्रह्मदेवानी मान्य केले की त्यांच्या पदाबद्दल त्यांना मोठा गर्व झालेला होता. त्यांनी चूक केलेली होती. काही झाले तरी ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाचे दास होते आणि म्हणून ते आपल्यावर कृपा दाखवीत आणि आपल्या मोठ्या अपराधाबद्दल क्षमा करतील अशी ब्रह्मदेवांना आशा होती. ब्रह्मदेवांनी स्वतःची तुलना मातेच्या गर्भातील लहान शिशुबरोबर केली. असे ब्रह्मस्थ शिशु गर्भात हातापायाने हालचाल करते तेव्हा त्यांच्या हातापायाचा स्पर्श मातेच्या शरीराला होत असतो.
तर त्यात माता त्या मुलाला अपराध समजते काय? अर्थातच नाही. त्याप्रमाणेच ब्रह्मदेव महान व्यक्तित्व असलेले तरी केवळ ब्रह्मदेवच नव्हे तर अवघे अस्तित्वच पूर्ण पुरुषोत्तमाच्या गर्भात अस्तित्वात आहे. भगवंतांची शक्ती सर्वत्र व्याप्त असून ती कार्यरत नाही असे स्थानच या सृष्टीत अस्तित्वात नाही. अखिल सृजन भगवंतांच्या शक्त्यांतर्गत अस्तित्वात आहे आणि म्हणून या ब्रह्मांडातील ब्रह्मदेव आणि इतर असंख्य ब्रह्मांडातील असंख्य ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्त्यांतर्गत अस्तित्वात आहेत. त्यामुळे भगवंतांना माता समजण्यात येते आणि मातेच्या गर्भात अस्तित्वात असलेले सर्व काही गर्भस्थ बालकाप्रमाणे समजण्यात येते. आणि एक बालक जरी मातेच्या शरीराला पायाने लाथ मारून अपराध करीत असले तरी माता त्या बालकाच्या अपराधाला मानत नाही. त्या मातेचे अत्यंत स्नेह असते. त्यामुळे माता त्या बालकाला एक कौतुकाने पाहत असते. भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमेश्वर आहेत या आपल्या अपराधाला म्हणण्याची ब्रह्मदेवाने पुन्हा पुष्टी केली. हे भगवान, या अवतारात तुम्ही माया मुख्य सकळ देवतांचे नियंत्रक आहात हे तुम्ही दाखवून दिले आहे. तुम्ही या विश्वसृष्टीत आहात आणि त्याच वेळी अखिल विश्वसृष्टी तुमची आहे. तुम्ही यात आहेत आणि ही वस्तुस्थिती जेव्हा यशोदा मातेपुढे तुम्ही आपले मुख उघडून त्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडविले तेव्हा स्पष्ट झाले आहे. तुम्ही अशी कार्ये कोणत्याही प्रकारच्या बाहेरील मदतीशिवाय आपल्या स्वयं अचिंत्य शक्तीने संपन्न करीत असतात. प्रिय भगवान श्रीकृष्ण, आम्हाला समोर दिसणारी संपूर्ण विश्वसृष्टी आपल्या शरीरातच विद्यमान आहे, तरी देखील मी तुमचे बाहेर दर्शन करीत आहे आणि मलाही तुम्ही बाहेर पाहत आहात. आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाशिवाय अशा गोष्टी घडणे कसे शक्य आहे? प्रथमतः मला तुमचे एकट्याचेच दर्शन झाले. तदनंतर तुम्ही स्वतःच्या बालगोपाल, गोवत्स आणि वृंदावनाचे संपूर्ण अस्तित्व अशा रूपाची विस्तार केलात. नंतर मी तुम्हाला तसेच गोप बालकांना आणि गोवत्सांना चतुर्भुज रूपात पाहत आहे. त्या रूपात पाहिले आहे आणि त्यावेळी मुख्य माया देवता आणि माझ्या सहित सर्व देवी देवता तुमचे पूजन करीत असल्याचे मला दिसले. नंतर ते सर्वच अदृश्य झाले आणि पहिल्याप्रमाणे तुम्ही एकटेच राहिलात. याचा अर्थ असा होत नाही काय की तुम्ही परब्रह्म परमेश्वर आहात, अखिल गोष्टीचे उगम आहात. सर्व गोष्टी तुमच्या प्रवृत्तीने उत्पन्न होतात आणि पुन्हा तुमच्या प्रवृत्तीनेच विलीन होतात आणि तुम्ही पहिल्याप्रमाणेच त्यापासून स्वतंत्र राहता. हे भगवंता, अकल्पपर्यंत माझा नम्र प्रणाम स्वीकार करा. मला क्षमा करा. अशा रीतीने या विश्वाचे स्वामी ब्रह्मदेवांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना सादर नम्र प्रणाम केला आणि त्यांना 3 प्रदक्षिणा घालून ते स्वधामाला ब्रह्मलोकाला गमन करण्यास सिद्ध झाले. ब्रह्मदेवाचा भाव जाणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली. ब्रह्मदेव स्वस्थानी निघून गेल्यानंतर परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराज यमुनाकाठी आले. तेथे ते आपल्या बालसवंगड्यासह आणि वासरात पुन्हा सहभागी झाले. ते बालगोपाल त्यांचे पूर्वी अपहरण झाले होते त्यावेळेप्रमाणेच तेच भोजन करत होते आणि वासरे जवळ कुरणात चरत होती. पूर्वी तेथे यमुनाकाठी भोजन करत असताना श्रीकृष्ण वासरांच्या शोधात त्यांना सोडून गेले होते. आता 1 वर्षानंतर ते परत आले होते आणि तेव्हा गोपालांना वाटले की ते अल्पकाळातच परत आले आहेत. आपण 1 वर्षापासून यमुना तीरावर उपस्थित नव्हतो आणि ब्रह्मदेवांनी स्वमायेने आपल्याला दौडून ठेवले होते. ते त्यांना समजू शकले नाही. श्रीकृष्ण त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांना असे वाटले की आपला मित्र श्यामसुंदर अतिशय लगबगीने आपल्याकडे परत आला आहे.
त्याला भोजनाचे वेळी आपल्याला सोडून जाण्याची मुळी इच्छाच होत नाही, असे समजून ते हसू लागले. त्यांनी अतिशय आनंदाने त्यांना बोलविले. श्यामसुंदर, तू फारच लवकर परत आलास. छान. आम्ही अजून भोजनाला सुरुवात केली नाही, एक घासही खाल्ला नाही. आता चल लवकर, आपण सगळे बरोबरच भोजन करू. श्रीकृष्णांनी अतिशय गोड स्मित हास्य केले. त्या बालसवंगड्यांचे आमंत्रण स्वीकारले. त्यांचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर आणि ते जेवताना त्यांच्या बालमित्रांच्या संगतीचा आनंद घेऊ लागले. भोजन करत असताना श्रीकृष्ण विचार करत होते की मी एका क्षणात परत आलो आहे असे माझ्या मित्रांना वाटत आहे, परंतु गेल्या 1 वर्षापासून मला ब्रह्मदेवाने रचलेल्या मायेला तोंड द्यावे लागले आहे, हे त्यांना माहीत नाही. सर्व बालगोपालांनी आपले भोजन उरकले आणि वासरे गोळा करून ते आपल्या घरी वृंदावनाकडे निघाले. रस्त्याने जात असताना त्यांना आगासुराचे अजगर रूपातील प्रचंड मृत शरीर पाहून मोठी मजा वाटली. वृंदावनात आल्यावर सर्व वृंदावनवासी जनांनी श्रीकृष्णांना डोळे भरून पाहिले. त्यांच्या मस्तकावर वनफुलाची सजविलेली सुंदर मुकुट होता. मुकुटावर मयूरपंख शोभत होते. त्यांच्या गळ्यात सुंदर वनपुष्पांच्या माळा शोभून दिसत होत्या. त्यांच्या श्रीमूर्तीवर गोवर्धन पर्वताच्या गुहेमधून गोळा केलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या खनिजांनी चित्र काढलेली होती. गोवर्धन पर्वत निरनिराळ्या रंगांची खनिजे देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांचे बालसवंगडी वनात जात असत, तेव्हा अशा खनिजांनी आपली अंगे सुंदर रीतीने रंगवीत असत. त्यापैकी प्रत्येकाजवळ महिषशृंगापासून बनविलेली सिंग, वेद आणि बासरी असे. ते आपली वासरे त्यांच्या वेगवेगळ्या विशिष्ट नावांनी बोलावून घेत. त्या बालगोपालांना श्रीकृष्णाच्या अद्भुत कर्तृत्वाचा इतका अभिमान वाटे की वृंदावनात परत जाताना ते त्यांचे यशगान करत असत. त्यांचे यशगान करतच जात. वृंदावनातील गोपिका घरी येत असणाऱ्या रसराज श्रीकृष्णांचे सौंदर्य मोठ्या प्रेमाने निरखून पाहत असत. मुलांनी आपले आगासुराच्या मुखातून कशी सुटका झाली आणि तो महासर्प कसा नष्ट झाला याचे वर्णन करणारी सुंदर गीते रचली होती. काही जण श्रीकृष्णाचे यशोदानंदन म्हणून वर्णन करत होते, तर काही नंदनंदन म्हणून वर्णन करीत होते. वृंदावनात आल्यावर सर्व गोपिका बालगोपाल वृंदावनवासी जनांना श्रीकृष्णाच्या अद्भुत कृत्याविषयी सांगू लागले. श्रीकृष्णांनी आपल्या एका प्रचंड सर्पाच्या मुखातून वाचून त्याला कसे ठार मारले या घटनेचे त्यांनी वृंदावनवासी जनांना वर्णन करून सांगितले. परंतु या घटनेला 1 वर्ष होऊन गेल्याचे त्यांना ज्ञात नव्हते. 1 वर्षभर भगवान श्रीकृष्ण बालगोपालांच्या आणि गोवत्सांच्या रूपाने वृंदावनातील गोपिकांना आणि गायींना अपत्य प्रेम प्रदान करीत होते. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या परिवारातील सदस्य नसताना देखील त्यांच्या हृदयात ह्या बालगोपालाबद्दल अतिशय प्रेम भरून आले होते. प्रत्येक जीवाला स्वतःबद्दल अतिशय आसक्ती असते. घर, परिवार, मित्र, देश, समाज, संपत्ती, कीर्ती या बाह्य वस्तूचे त्यांना प्रसन्नतेय दुय्यम स्थान असते. या गोष्टी यामुळेच प्रिय वाटतात की त्या स्वतःच्या हृदयाला प्रसन्नता आणतात. याच कारणामुळे प्रत्येकजण स्वकेंद्रित असून तो पत्नी, मुले, मित्र अशा नात्यापैकी स्वतःच्या शरीरावर आणि जीवावरच अधिक आसक्त असतो. जर अचानक काही संकट कोसळले तर तो प्रथमच इतरांपेक्षा स्वतःचीच काळजी घेतो. हे स्वाभाविकच आहे. याचा अर्थच असा आहे की मनुष्य इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःवर अधिक प्रेम करत असतो. स्वतःच्या जीवानंतरचा स्नेहाचा विषय म्हणजे त्यांचे भौतिक शरीर असते. ज्या मनुष्याला आत्म्याचे अज्ञान असते तो स्वतःच्या भौतिक शरीरावर अतिशय आसक्त असतो. त्याला या देहाचे इतके आकर्षण असते की वृद्धापकाळात देखील तो अनेक कृत्रिम उपाय करून या जराग्रस्त शरीराला जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वाटते की हे
वृद्ध आणि मोडके शरीर देखील आपल्याला जपून ठेवता येईल. प्रत्येकजण स्वतःला सुखी करण्याकरिता अहोरात्र काबाड कष्ट करीत असतो. मग ते जीवनाच्या लौकिक धारणेतून असोत की आध्यात्मिक. आम्ही भौतिक संपत्तीत आसक्त असतो, कारण अशी संपत्ती इंद्रियांना व पर्यायाने शरीराला संतुष्ट करत असते. शरीराची आसक्ती केवळ शरीरातील आत्म्यामुळेच असते. म्हणून जो कोणी ज्ञानात अधिक उन्नत असेल तो हे जाणतो की मी जीवात्मा भगवान श्रीकृष्णाचा सेवक आहे, निरानंद आहे, आनंदमय आणि सर्वाकर्षक श्रीकृष्णच आहेत. ते प्रत्येक वस्तूचे परमात्मा आहेत आणि याचीच सूचना देण्याकरिता श्रीकृष्ण अवतारित होऊन आपण सर्व आकर्षकांचे केंद्र असल्याचे दाखवून देतात. श्रीकृष्णांची विभूती असल्याविना काहीही आकर्षक होऊ शकत नाही. या सृष्टीत जे काही आकर्षक असेल त्याला कारण श्रीकृष्णच आहेत. म्हणूनच श्रीकृष्ण सर्व आनंदाचे आगर आहेत. प्रत्येक गोष्टीत प्रेरक तत्व श्रीकृष्णच आहेत आणि सर्वश्रेष्ठ असे उन्नत अध्यात्मवादी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाच्या संबंधात पाहतात. भगवद्गीतेत प्रतिपादन करण्यात आले आहे, श्रीकृष्ण सेवेत संलग्न असलेला मनुष्य अगोदरच ब्रह्मभूत स्तरावर असतो. श्रीकृष्ण हे नावच पवित्रता आणि मुक्ती याचे बोधक आहे. त्यांच्या चरणकमळाचा आश्रय घेणाऱ्याने अज्ञानमय भवसागर पार करणाऱ्या नौकेत प्रवेश केलेला असतो. अशा मनुष्याकरिता या भौतिक सृजनाचा विस्तार पार करण्यासाठी गोखुरातील पाण्याप्रमाणे नंगे आहे. श्रीकृष्ण सत्वाचे आश्रय आहेत, त्याचप्रमाणे ते भौतिक जगाचे देखील आश्रय आहे. अशा रीतीने श्रीकृष्णाच्या बालमित्रासोबतच्या लीला, त्यांचे यमुना काठावरील त्यांच्या सोबतचे भोजन आणि ब्रह्मदेवांनी केलेले त्यांचे स्तवन या सर्व लौकिक लीला आहेत. जो या लीलांचे श्रवण गायन करतो त्यांच्या सर्व दिव्य आकांक्षा पूर्ण होतात. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांचे नामस्मरण, लीला महात्म्य श्रावण महिन्यामध्ये जितके करता येईल तितके करायला पाहिजे. तसे तर नित्यदिनीच करायला पाहिजे, पण श्रावण महिना विशेष. चला तर मग आजपासूनच आपण श्रीकृष्ण महाराजांच्या लीला आठवून त्यांचे स्मरण करूया. सर्वांना दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण.